मरीज बोलने के लिए तो बहुत कुछ है, वक्त कम पड़ेगा क्योंकि 92 से मैं सन्ना के यहाँ पर हम हमारी पूरी फैमिली पूरे गुरुकुल के लोग एक फैमिली की तरह हम रहे हुए हैं। लेकिन कल सुबह में हमारे को जब 9:30 को पहला कॉल आया तो एकदम हमारे को भी धक्का हुआ और हमको यकीन नहीं हो रहा था कि हमको ऐसा लग रहा था कि हम नींद में हैं और हम ख्वाब देख रहे हैं, और अभी भी हमारे आंखों में ऐसा लग रहा है कि हमें ख्वाब देख रहे हैं, ऐसा लग रहा है। एक्चुअली हमको लगता नहीं कि अल्लाह हमको छोड़कर चले गए, बिल्कुल लगता नहीं। इतना हमारे से दिल लगाए थे घरकुल के हर घर में भैया ऐसा लग रहा है, हमारे पास अल्फाज देने के लिए अंदाजी देने के लिए। सर देखिए तो ये गम का माहौल है, मगर आपको कैसे पता चला, आपको यकीन हुआ क्या जब आपको? सुबह में मैं थोड़ा सिर दुख रहा बोल के सो गया था, लेकिन मेरा मोबाइल बंद था। मुझे घर के मोबाइल पर फोन आया कि अन्ना को कुछ हुआ क्या, देखो बोलकर। तो हमारे पार्टी के मिलिंद गोरे का मुझे मैसेज था की अण्णाची बातमी खरी आहे का। मी त्यांना विचारलो की कुठली, नाही तुम्ही ग्रुप बघा म्हणत। तोपर्यंत मी ग्रुप उघडेपर्यंत मला फोनवर फोन कमीत कमी मला तासभरामध्ये 100-150 फोन लोकांनी मला केलेत, कारण की आम्ही खूप विश्वासू अण्णाचे होते म्हणून खूप लोकांनी फोन केलेत। परंतु आम्हाला वाटत नव्हतं, जेव्हा मी संतोष समाला फोन केलो आणि त्याने रडण्याचं जो सुरू केलं तर आमचे पण अश्रू अनावर झाले नाही, आम्ही आमच्या घरात मयत झाली नाही। या असं आम्हाला वाटलं की गल्लीचे लोक देखील आमच्या घरात येऊन बसले की असं का ढसा रडा लागलाय म्हणून। म्हणजे इतका आम्हाला धक्का बसलाय की अण्णा आम्हाला अचानक असं सोडून जातील आम्हाला कधीच वाटलं नव्हतं। आता मी अण्णांचा स्वभाव म्हणजे सर्व धर्माच्या लोकांना घेऊन ते काम करत होते। तसा नेता म्हणजे कोण या जातीचा त्या जातपात न बघता सगळ्यांना मोठं केलं अण्णा। कधीच त्यांनी असं जातीपातीचं राजकारण कधीच केले नाही। शिवसेनात असताना देखील कधी त्यांनी हेट स्पीच दिली नाही। सर्व मुस्लिम कार्यकर्त्यांना घेऊन देखील त्यांनी सर्व समाजविषयक ते नेते होते। तसा नेता आम्हाला आमच्या आयुष्यात कधी भेटणार आहे असं आम्हाला वाटतं। घरकुलचं किती नुकसान आहे हे शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण की माझं 2 तारखेला अण्णाच्या घरी मी जाऊन मी भेटलो। मग मला सांगितलं की शाळेत या, आम्ही तिकडे मुरारजीपेठ त्या शाळेत गेलो। मी त्यांना सांगितलं की एक शेवटचं काम होता, ते राजासाहेब रेसिडेन्सी उस्मान बागवानच्या घरापासून ते समर्थ मेडिकलची एक लाईन नाही आहे आपली, ते ड्रेनेजची एक लाईन आहे, एक पत्र द्या, कारंजे साहेब सांगितले होते द्या म्हणून। तर मी 6 तारखेला ते माझ्याकडे फोटो पण आहे, 6 तारखेला जे आहे ना मला पत्र पण मला 2 तारखेला दिले, घ्या तुम्ही आणि जमा करा। मी कारंजे साहेबांना बोलतो, शेवटपर्यंत एवढा पराभव झाला, लोकांनी घरकुलमध्ये मतदान केले नाही हे पण त्यांना वाईट वाटलं होतं, तरी पण त्यांनी सांगितलं ठीक आहे होत असतंय राजकारणामध्ये, सहन करायचं असतंय, काय ते दिशाभूल लोकांनी केले असेल मान्य करू आपण, परंतु हे तुम्ही पत्र घ्या आणि हे शेवटचं काम जे तुम्ही सांगतात लाईन एवढी तुम्ही कंप्लीट करून घ्या म्हणून मला जे पत्र माझ्या हातात दिले। शेवटचं बोलणं झालं, शेवटचं 2 तारखेला समोरासमोर आमचं बोलणं झालं। मग पत्र माझ्या हातात दिले। 6 तारखेला मी महापालिकेत जमा केलं पत्र तिकडेच पडलेलं आहे। आता ते शेवटचं पत्र आणि शेवटचं घरकुलचं काम माझ्या हातात सोपवून दिलेलं आहे। तर मी यापुढं देवेंद्र दादा आणि प्रथमेश दादा यांना घेऊन ते फॉलोअप करून शेवटचं काम अण्णाचं जे होतं घरकुलमध्ये ते आम्ही पूर्ण करू।